बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूर पालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकावरून वाद पेटलेला आहे। सुनील मोदी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली आहे। सुनील मोदी शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत। विशाल देवकुळे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र अचानक सुनील मोदी यांच्या नावाची नियुक्ती झाल्यामुळे वाद पेटलाय। या सगळ्या घडामोडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पाहूया। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर गेले आणि 7 जागावर आपले प्रांजळ मत व्यक्त केलं आणि त्यांनी 7 जागाच लढवल्या, त्यातली 1 जागा निवडून आली। परंतु ज्यावेळेला निवडणूक लागल्या त्यावेळेला प्रत्येक पदाधिकाऱ्याला काय ना काहीतरी शब्द दिला होता, जो शब्द दिला होता तो पाळला नाही। त्यासाठी कार्यकर्ते काय सांगाल, आपल्याला शब्द दिला पाळला नाही? मलाच असं नाही, संपूर्ण शिवसैनिकांना त्यांनी शब्द दिले होते काहीतरी, पण हे शब्द त्यांनी पाळलेले नाहीत कुठल्याही प्रकारे। 15 प्रभाग मधून माझी उमेदवारी निश्चित होती। मी गेले पक्षाचं 10-15 वर्ष काम करतोय आणि तिथून मी निवडणूक लढवणार होतो, पण ह्यांनी मला काय सांगितलं की बाबा तुला पॅनल निवडून आणायचं आहे आणि तू थांब, तुला परिवहनचं सदस्य काँग्रेसकडून देतो आणि सत्ता आल्यावर शिवसेनेकडनं 1 वर्षाचं सभापतीपद देतो, असा मला शब्द दिला आणि मला सगळ्या एनओसी काढायला लावले। आज सकाळपर्यंत मला सांगत होते की तुझं नाव आहे, काय टेन्शन घेऊ नको। आणि आता जर बघितलं तर हे स्वतः महाशय गुलाल लावून आलेत आमचे शहर प्रमुख, आणि यांनी काय काँग्रेसचा वर्ण फक्त शिवसेनेचा भगवा घातला, आत मात्र ते काँग्रेसचे आहेत। कोल्हापूरची शिवसेना ही काँग्रेसमय झाली का? तसं काही झालेलं नाही। शिवसेना काँग्रेस नाही, शिवसेना आहे। फक्त काही गोष्टी चुकीच्या महापालिका निवडणूक झाल्या आहेत, त्याचा आता उद्रेक झालेला आहे। याचा निर्णय वरिष्ठ घेतील काय? कोल्हापूर शिवसैनिक हे आता मातोश्रीच्या दिशेने निघाले दिसत, कारण मातोश्रीवर जो निर्णय होईल त्याच निर्णयाची ठाम ही शिवसैनिक राहतील। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।